नमस्कार, वेलकम टू ईशाज किचन डायरीज। आज मी तुमच्यासोबत एक अतिशय चविष्ट आणि खमंग अशी संडे स्पेशल नाश्त्याची रेसिपी शेअर करणार आहे। बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ असलेले हे क्रिस्पी डाळ वडे घरातील सर्वांनाच नक्की आवडतील। तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी इथे मी 2 कप चण्याची डाळ स्वच्छ धुवून 3 ते 4 तास पाण्यात भिजत ठेवली होती। 4 तासानंतर डाळ छान फुगून तयार झाली आहे। आता डाळीतील पाणी पूर्णपणे काढून टाका। त्यानंतर 2 ते 3 चमचे भिजवलेली डाळ एका बाउलमध्ये काढून बाजूला ठेवा। ही डाळ नंतर वड्यांना छान टेक्स्चर देण्यासाठी वापरणार आहोत। आता उरलेली डाळ मिक्सरच्या जारमध्ये थोडी थोडी घाला आणि पाणी अजिबात न घालता जाडसर वाटून घ्या। डाळ अगदी बारीक पेस्ट न करता थोडी भरड वाटल्यास वडे अधिक खुसखुशीत होतात। वाटलेली डाळ एका मोठ्या बाउलमध्ये काढा। त्यात आपण बाजूला ठेवलेली भिजवलेली डाळ घालायची आहे। आता 1 चमचा आलं आणि 1 चमचा मिरची पेस्ट टाकायची आहे। एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, थोडी कोथिंबीर, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे। 10 ते 12 बारीक चिरलेली कढीपत्त्याची पाने आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। मिश्रण तयार झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि हाताने हलकेच दाबून वड्यांचा आकार द्यायचा आहे। आता गॅसवर कढई ठेवा आणि त्यात तळण्यासाठी तेल गरम करा। तेल मध्यम आचेवर चांगले गरम झाल्यावर तयार केलेले वडे एक एक करून अलगद तेलात सोडायचे आहे। वडे दोन्ही बाजूनी सुंदर गोल्डन ब्राऊन आणि खुसखुशीत होईपर्यंत डीप फ्राय करून घ्यायचे आहे। तळताना आच मध्यम ठेवल्यास वडे आतूनही व्यवस्थित शिजतात। आणि बघा, एकदम कुरकुरीत, चविष्ट आणि झटपट तयार झाले आहेत आपले क्रिस्पी डाळ वडे। हे वडे तुम्ही इडली चटणी, हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व करू शकता। प्रत्येक घासात खमंगपणा आणि कुरकुरीतपणाचा परफेक्ट संगम। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ईशाज किचन डायरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत।